विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। लोकसभेत पराभव झाल्यानंतर मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत भाजप असल्याचं कळतंय। 11 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये भाजप आपले 5 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे। ओबीसी आरक्षण आणि पंकजा मुंडे यांचं लोकसभेत झालेलं पराभव या गोष्टी लक्षात घेता मुंडेंना विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाऊ शकते। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डोळ्यांसमोर ठेवून भाजप पंकजा मुंडे यांना ही संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे भाजपकडनं आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेसाठी भाजप 5 उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, त्यामध्ये आता पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा विचार आहे, त्यामुळे विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आडे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय पंकजा मुंडे यांची वर्णी विधान परिषदेवर लागण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीमध्ये सध्या भाजप पक्ष आहे आणि अशा प्रकारची चर्चा सध्या त्यांच्या पक्षामध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। खरं तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत आणि त्यापैकी 5 उमेदवार भाजप उतरवणार आहेत आणि पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निकालानंतर पंकजा मुंडे या सक्रिय झालेल्या आहेत। दिल्ली असो किंवा मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकींमध्ये पंकजा मुंडे यांची उपस्थिती आपल्याला प्रामुख्याने दिसून येते आणि अशामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि ही खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजप पक्षाकडून हा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की एकीकडे ओबीसी आरक्षणावरून हा समाज सध्या खूप पेटलेला आहे, दुसरीकडे बीडमध्ये जे मुंडे समर्थक आहेत ते सुद्धा खूप नाराज झालेले आहेत आणि आजच आपल्याला माहिती आहे की बातमी आलेली आहे की मित्र पक्षाच्या जिल्हा प्रमुखाने मुंडे यांना मदत केलेली नाही लोकसभेमध्ये आणि हे सगळं बघता आता पंकजा मुंडे यांच्या संदर्भात सध्या पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे आणि विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। निश्चितच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।